अमरावती शहराच्या मध्यस्थानी असलेली मॉसिकॉल संस्थेची जागा वर्ष 1993ला कॉटन फेडरेशनकडे हस्तांतरित झाल्यानंतर कॉटन फेडरेशनने अधिक भागभांडवल प्राप्त करण्याच्या अनुषंगाने अमरावती येथील मॉसिकॉलची 25 एकर शासकीय जागा विक्री करण्यासंदर्भात 2 वेळा निविदा प्रक्रिया जारी केली। अमरावती शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता सार्वजनिक वापरासाठी अथवा शासकीय कारणास्तव उपयोगात आणण्यासाठी शहराच्या मध्यभागात कुठेही जागा उपलब्ध नाही, म्हणून मॉसिकॉलची जागा कोणत्याही परिस्थितीत अमरावतीकर जनता विकू देणार नसून तसे झाल्यास अमरावतीमध्ये नागरिकांचा असंतोष वाढेल, म्हणून मॉसिकॉलची जागा विक्रीसाठी काढण्यात आलेली निविदा प्रक्रिया रद्द करून ही जागा शासकीय कारणास्तव आरक्षित करण्याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची लक्षवेधी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळात दाखल केली। अधिवेशनाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये सुरू असलेल्या कामकाजादरम्यान आमदार संजय खोडके यांनी सांगितले की अमरावती येथे कापूस पणन महासंघाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य तेल बियाणे वाणिज्य आणि औद्योगिक महामंडळ मर्यादित अर्थातच मॉसिकॉल या फॅक्टरीची सुमारे 25 एकर मोकळी जागा असून सदर जागा वर्ष यापूर्वीही विक्रीसाठी काढण्यात आलेली आहे, परंतु तांत्रिक बाबींचा विचार करून त्यावेळी सदर प्रक्रिया थांबविण्यात आली। मात्र आता पुन्हा एकदा मॉसिकॉलची 25 एकर शासकीय जागा विक्रीसाठी काढण्यात आली असून त्यासाठी नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याचे नुकतेच माहे जानेवारी-फेब्रुवारी 2026 दरम्यान निदर्शनास आले। सदर जागा ही अमरावती शहराच्या मोक्याच्या ठिकाणी असून भविष्यात अमरावती जिल्हा स्तरावरील विविध शासकीय, प्रशासकीय किंवा सार्वजनिक सुविधांसाठी या जागेचा अत्यंत प्रभावी वापर होऊ शकतो। ही बाब शासनाने विचारात घेणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे ही शासकीय मालकीची जागा खासगी व्यक्तींना देण्यापेक्षा ती भविष्यातील गरजेसाठी आरक्षित ठेवावी अशी आग्रही मागणी आमदार संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष लावून धरली। अमरावतीमधील स्थानिक जनतेकडूनही याबाबत सातत्याने मागणी होत असूनही याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक अमरावतीकर नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व नाराजीची भावना उमटू लागली आहे, असे सभागृहाला अवगत करीत जनहिताचा विचार करून मॉसिकॉलची जागेबाबत वर्ष 2026 मध्ये सध्याची नवीन निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करून मॉसिकॉलची 25 एकर जागा शासकीय कारणास्तव आरक्षित करण्याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना करण्याची लक्षवेधी सूचना आमदार संजय खोडके यांनी लावून धरत शासनाचं लक्ष वेधलं। सभापती महोदय, ही लक्षवेधी एक अमरावतीला मॉसिकॉलची जी जागा आहे ती 93ला कॉटन फेडरेशनला हँडओव्हर केलेली आहे, भागभांडवलासहित उत्तरदायित्वासहित, आणि त्याचं एक वेळ विक्रीचं टेंडर 2016मध्ये झालं होतं 161 कोटीचं, परंतु ते टेंडर कंडिशन पूर्ण न झाल्यामुळं ते फेल झालं आणि नंतर आता पुन्हा एक टेंडर आत्ता काढलेलं आहे। परंतु अमरावतीच्या अमरावतीचा परिसर आता जवळपास 7-8 एकरच्या वर असा शहरी परिसर झालेला आहे आणि ही जी जागा आहे ही मध्य सेंटरमध्ये शहराच्या सेंटरमध्ये असल्यामुळं अमरावतीच्या सर्व माणसांची भावना आहे की आज अमरावतीमध्ये आमचं अमरावती महानगरपालिका असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे, त्याच्यासाठी त्यांना 7-8 किलोमीटरच्या बाहेर आपल्या ऑफिसेससाठी जावं लागणार आहे। त्याच्यामुळं सर्व अमरावतीकरांची आणि सर्व माझी या संदर्भात पालकमंत्र्यांसोबत सुद्धा चर्चा झाली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की ही जागा कॉटन फेडरेशनने विकू नये आणि ती जागा खऱ्या अर्थानं शासनाकडे हँडओव्हर करून तिथं शासकीय जे काही कार्यालय असतील, कॉर्पोरेशनचे ऑफिस असतील, अजून वेगवेगळे कार्यालय आहे त्याच्यासाठी राखीव ठेवू असं आमची चर्चा झाली होती। परंतु मधातल्या पिरियडमध्ये एक टेंडर आलेलं आहे आणि हे टेंडरसुद्धा अमरावतीमध्ये मंत्री महोदय, मी तुम्हाला सांगतो की या टेंडरच्या संदर्भात फार वेगवेगळ्या चर्चा आहे, कारण की मला 200% माहीत आहे की हे टेंडर भरताना काही लोकांनी एकमेकाला पॉलिटिकल म्हणजे मारापर्यंत चर्चा झाल्या, खूप टेंडर भरू नको, तू टेंडर भरू नको, हे पॉलिटिकल दबाव आणून हे थांबवलं आणि ज्या जागाची किंमत आज 600 कोटी आहे ती टेंडर मला 200% माहीत आहे की 190च्या 200च्या मध्ये हे टेंडर आलं आणि याची अमरावतीमध्ये भयंकर विचित्र पद्धतीनं चर्चा चालू आहे। माझी आपल्याला आपण तर ते टेंडर रद्द केल्याचं मान्यच केलेलं आहे की तुम्ही ती प्रक्रिया रद्द केली आहे, त्याबद्दल मी आपला आभार मानतो। परंतु एक आपण आम्हाला आश्वासित करा की ही जागा राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे, त्याच्यासाठी महसूल मंत्री आमचे पालकमंत्री आहे, ते व्यवस्थित मीटिंग लावून आपल्यासोबत कोऑर्डिनेट करतील, परंतु ही जागा शासकीय वापरासाठीच राहिली पाहिजे एवढं आपल्याकडून आम्हाला आज आश्वासन पाहिजे। यावर उत्तर देताना राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की
मॉसिकॉल या संस्थेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाल्यामुळे वर्ष 1993 मध्ये मॉसिकॉलमध्ये शासनाचे भागभांडवलसह सर्व मालमत्ता आर्थिक उत्तरदायित्वासह महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघास देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार अमरावती येथील मॉसिकॉलच्या कारखान्याची सुमारे 25 एकर मोकळी जमीन ही विक्रीसाठी काढण्यात आली। त्याकरता यापूर्वी 4 वेळा ई निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। सन 2015 मध्ये राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये प्राप्त झालेला उच्चतम दर रुपये 161 कोटी इतका होता, परंतु निविदाधारक यांच्याकडून निविदेतील अटी व शर्तीनुसार वेळेत पूर्ण रक्कम जमा न केल्यामुळे वर्ष 2019 मध्ये मॉसिकॉलच्या संचालक मंडळाने निविदाधारकाने जमा केलेली सुरक्षा अनामत रक्कम जप्त करून सदर निविदा रद्द करण्याबाबत ठराव पारित केला। अशातच मॉसिकॉलचे व्यवस्थापकीय संचालक यांनी दिनांक 19 मे 2025 च्या पत्रान्वये मॉसिकॉलच्या मालकीच्या मालमत्तांच्या विक्रीसाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला असता मॉसिकॉलच्या मालमत्तांच्या विक्रीशी संबंधित सर्व कार्यासाठी मेसिकॉल लिमिटेड यास प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली। तसेच दिनांक 27/11/2025 रोजी सदर जागेच्या विक्रीकरिता ई निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देऊन जानेवारी 2026 मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली। मात्र याबाबत लोकप्रतिनिधी यांनी दिलेलं निवेदन व अमरावतीमधील नागरिकांच्या जनहिताची भावना लक्षात घेता मॉसिकॉलच्या अमरावतीतील जमिनी विक्रीकरिता जानेवारी 2026 मध्ये राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, असं उत्तर मंत्री जयकुमार रावल यांनी आमदार संजय खोडके यांनी दाखल केलेल्या लक्षवेधीबाबत दिलं आहे। 1973च्या काळामध्ये मॉसिकॉल नावाची संस्था आणि त्या संस्थेमधनं महाराष्ट्र स्टेट ऑइलसीड्स कमर्शियल अँड इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन अशी एक संस्था राज्य सरकारच्या माध्यमातून ती स्थापना झाली। अध्यक्ष महोदय, त्याच्या माध्यमातून तेलबियावर प्रक्रिया करून स्वतः देश आत्मनिर्भर झाला पाहिजे अशी त्याच्यामध्ये विचार होता। 1988ला याच्यामध्ये तोटा यायला लागला। अध्यक्ष महोदय, 1993ला महाराष्ट्र कॉटन फेडरेशन या संस्थेला ती मॉसिकॉल संस्था ही ॲसेट अँड लायबिलिटीसह देण्यात आली। कारण ही जी महाराष्ट्र कॉटन फेडरेशन संस्था आहे ही सुद्धा एक स्वतंत्र संस्था होती। पूर्वी आपल्याला माहिती आहे की याचा एक गतवैभव होता। त्या काळामध्ये 1984-85च्या काळामध्ये 2-2, 3-3 हजार कोटी रुपयाचा कापूस हा सामान्य शेतकऱ्यांचा या संस्थेच्या माध्यमातून खरेदी व्हायचा। नंतरच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्र कॉटन फेडरेशन या कंपनीचे 75 कोटी रुपये हे त्या आजच्या मितीला 75 कोटी रुपये या मॉसिकॉलकडनं घ्यायचे होते, कारण मॉसिकॉलनी त्यांचे बिया वगैरे इतर काही गोष्टी घेतल्या होत्या आणि मग टोटल एक लायबिलिटी याच्याकडे होती। त्याचबरोबर पुढच्या काळात हे महाराष्ट्र कॉटन फेडरेशन हे शेतकऱ्यांचा कापूस विरोधी खरेदी करून एक प्रकारचं एक हमीची संस्था होती। पण नंतरच्या काळामध्ये या महाराष्ट्र कॉटन फेडरेशनला साधारणतः 7-8 हजार कोटीचा ही थकबाकी झाली। सरकारकडनं त्यांचं घेणं आहे, केंद्र सरकारकडनं घेणं आहे, अशा अनेक अडचणी त्याला संस्थेला तयार झाली आणि ती संस्था अडचणीमध्ये आली। आता परवा या मागच्या 4-6 महिन्यामध्ये CCIने नंतर मग मागच्या 10-12 वर्षापूर्वी CCI त्याच्यामध्ये आली आणि CCIने हे सगळं काम घेतलं आणि धीरे धीरे महाकॉट त्याच्यामध्ये अडचणीत आली। पण यावर्षी आम्ही प्रयत्न करून CCIला सांगितलं की तुम्ही राज्यभरात जवळपास 10,000 कोटी रुपयाचा कापूस विकत घेतात, आमच्या ही महाकाट संस्थेला त्याच्या माध्यमातून तुम्ही काम द्या, त्यांना तुमची जबाबदारी द्या, एजंट म्हणून द्या। तर त्याला त्यांनी ते मान्य केलं आणि त्याच्या माध्यमातून काही 100 कोटी रुपये ते लोक त्या माध्यमातून कमवणार होते। पण त्याची एकच अट होती की तुमच्याकडे स्वतःची बँक गॅरंटी आणि 200 कोटी रुपयाचं भांडवल असलं पाहिजे। आणि त्या काळामध्ये मागच्याही प्रयत्न करून तुम्ही हे 200 कोटी रुपये उभे करा, आपण जर त्याच्या माध्यमातून भांडवल उभं केलं तर आपल्याला आम्ही 10,000 कोटी रुपये माल खरेदी करायचं काही टक्के आणि काही कमिशन पण देतो। आणि या माध्यमातून महाराष्ट्रातले हजारो लाखो शेतकऱ्यांचा कापूस हा खरेदी झाला असता, परंतु त्यांच्याकडे भांडवल नव्हतं आणि म्हणून त्यांच्याकडे अडचण होती आणि म्हणून त्यांच्याकडे असलेली मालमत्ता ही कॉटन फेडरेशनची आता प्रॉपर्टी आहे। ही कॉटन फेडरेशनचे तिथे एक निवडून आलेले संचालक आहेत, चेअरमन आहेत आणि त्यांची पूर्ण एक स्वायत्त संस्था देखील आहे। आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आमच्या कामासाठी आम्हाला ही संस्था टिकवली पाहिजे, जगवली पाहिजे, शेतकऱ्यांचा कापूस विकत घेतला पाहिजे आणि मग आम्हाला ही जागा आम्हाला लागणार आहे, याच्यामधनं आम्ही मॉनिटाईज करणार, कारण आमचं त्या संस्थेकडे घेणं आहे आणि सरकारकडनंही घेणं आहे आणि म्हणून त्या संदर्भात त्यांनी अशी भूमिका घेतली। अध्यक्ष